नमस्कार मित्रांनो, मी आपला माणूस बाबाजी दादा चासकर। आपण गेले अनेक दिवस पाहत आहोत की शहरी भागात महानगरपालिकेचे इलेक्शन हे जोर धरू लागले आहे। त्याचप्रमाणे ग्रामीण भागातही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याही निवडणुकी जोर धरू लागले आहे। भावी उमेदवार सर्व इलेक्शन लढण्याच्या तयारीत आहे, परंतु जी राज्याची स्थिती पाहता कोणता पक्ष कोणाबरोबर आहे आणि कोण कोणाबरोबर आहे याचं वास्तविक या पक्षश्रेष्ठींना भानच राहिलं नाही आणि त्याच्यामध्ये सामान्य जनता ही खरंच भरडली जाते। आज गाव लेवलला गावागावात मोठमोठ्या घडामोडी घडून सामान्य जनतेचं कुठंतरी आतोनात हाल केलं जातं या राजकारण्यांकडून। 2-4 दिवसापूर्वीच आमच्या गावामध्ये एक बाईट आली होती। त्या बाईटमध्ये असं म्हटलं गेलं होतं का एका विरोधी उमेदवाराची प्रीती थोरात नामक ह्या ज्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आहेत आणि राजश्री भालेराव या पंचायत समितीचे उमेदवार आहे, तर त्यांच्या बाजूने काही लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या, परंतु त्यानंतर काही दिवसातच त्याच लोकांकडून भावनिकता दाखवून त्यांना काही दबाव टाकला असेल किंवा काय टाकला असेल, त्यांना परत त्यांच्या विरोधात बाईट द्यायला लावल्या। बाईट कोणाच्या विरोधात द्या, कोणालाही चांगलं म्हणा, कोणालाही वाईट म्हणा, परंतु राजकारणाचा हा जो स्तर ग्रामीण लेवलला फोपावला आहे, हे राजकारण करताना सामान्य कार्यकर्त्यांनी पहिला विचार केला पाहिजे का ही जी राजकीय मंडळी राज्याची आहेत ही कोणकोणच्या बरोबर हे पाहायला येत नाही। आणि ज्यावेळेस तुमच्या कुटुंबावर वेळ असते, तुमच्या मित्रपरिवार वेळ असते, तेव्हा आपण एकमेकाला असतो। त्यासाठी एवढा काही तुम्ही लोड घेऊ नका। ते निवडून आले तरी तुमच्या काही घरी आणून देणार नाही, हे निवडून आले तरी तुमच्या घरी काय आणून देणार नाही, परंतु ह्या ज्या गावागावात अशी काही जे राजकीय मंडळी डावपेच खेळतात त्यांना हात जोडून विनंती आहे का तुम्ही अशी डावपेच खेळू नका। राजकारण्यांना काय करायचं आहे त्यांची त्यांना झक मारू द्या, आपण आपलं गोडी गुलाबीन राहा, शांततेत निवडणुका पार पाडा।